वाळकी शंभरगाव येथील मुरुम वाहतुकीच्या हायवामुळे नागरिक त्रस्त। वाळकी ते शंभरगाव येथील गायरान जमिनीच्या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम उत्खनन होत असल्यामुळे वाळकी तसेच शंभरगाव येथील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत। त्या खड्ड्यात पाणी साचून मोटारसायकल ऑटोवाल्यांना फोर व्हीलरवाल्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे शंभरगाव येथील ज्येष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेऊन आज रस्ता रोको केला। आवाज महाराष्ट्राचा 24/7 न्यूजचे मुख्य संपादक विनोद डाकोरे। या ठिकाणी मी दत्ता काशीनाथ ओम शंभरगावकर शंभरगावहून बोललो। आम्ही सगळे इथे नागरिक हे रस्त्या दुनियाचा खराब करून टाकलेला आहे। हे मुरुम कोण न्यायला याची काही चौकशी कराय कोणी बोलायला राजी नाही। सर्व उडवाउडीचे धंदे चालू आहेत इथं। तलाठी कोण होय की ते त्याला बोललं तर ते येईन आलंय, टाईमला ग्रामसेवक येईन आलंय। रोड इथं मारता याला बघा तुम्ही, इकडे जायला सुद्धा नीट नाही, इकडे काकांडीला जायला नीट नाही। किवळ्याला जा, परेशानी आहे, कुणीकडे जा। शंभरगाव इथं अडकून पडलंय मध्ये, याच्यामध्ये कोणी बी याची दखल घ्यायला राजी नाही। मग आम्ही इथं गावकऱ्यांना आज इथं टिपरं बंद करून टाकलेले आता। आणि इथं जर कोणी आता आलं, काही रस्त्या झालं राहिलं, उद्या इथं रस्त्याचं आंदोलन करण्यात येणार आहे। रस्ता कायमचा बंद होणार आहे। शाळेतल्या लेकरायला जायला परेशानी व्हायली। गावात कोणाला शेताकडे जाता येणार आहे, कोणाला बाहेरच निघायणार आहे। चौकून गाड्या शिली पोहायला आता। दूधवाल्याची बोंबाबोंब उठली इथं। 2-4 दूधवाले पडले काल, दुष्काळी मर्याला होऊन गेल्या त्याची भरपाई कोण देणार आहे, कोणी कोणाला बोलायला राजी नाही। सर्व उडवडूचे धंदे चालू आहेत इथं। तलाटीन बाई कारवरी जाऊन आली म्हणे, शंभरगावची तलाटी येऊन सुद्धा काही करू शकणार बोला हे कोण कोणाला द्यायला की काय करायला याची कोणी दखल घेणार आहे। म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी इथं आज बंद करून टाकलेला आहे रस्ता। तहसीलदाराला ते आता आम्ही मोरी बघू, कोणाला बोलायचं ते आता तात्पुरतं आम्ही सर्व बंद करून टाकलेलं आहे। या ठिकाणी वाहतूक बंद केली नाही तर तुमचं पुढचं काय भूमिका असेल? पुढची भूमिका आमची काहीच नाही। याचा येऊन समस्या मिटवावं, स्वच्छ मोक्ष लावावं, नाहीतर याचं मग काय ते बघावं। नाहीतर आम्ही हे चिखलामध्ये असले ती प्रचून देणार नाही। आम्ही आंदोलन रस्त्यावर उभं राहता, रस्त्यावर उभं राहील तर शासनदार जिम्मेदार राहील। आणि आमच्या काय झालं राहिलं काय तिकडे दाबाय गेले, तिकडे वाहनं दाबाले, तिकडून कोणी गाडी घालते, तिकडे कोणी आणि आमच्या गावचा मुरुम नाही। आणि मुरुम बी काय गावातला नाही। हे मुरुम हा शासकीय आहे की खाजगी आहे? कोणाचा आहे मुरुम? कोणाचा आहे? कांदळ्या कुणी आलाय, मालेत माळावर चले ती प्रति कुणी आले। वाळकीच्या ठिकाणाला अगोदर जात होती वाहतूक होती, तिकडल्या ग्रामपंचायतीनं ते वाहतूक बंद केली आहे, मग इकडे केली आहे। आपल्याकडे आली, इकडे आमच्याकडे आली, आम्ही बंद कराले। आमचे रोड खराब व्हायला, आमची बायचं डिलिव्हरी झाली, आम्हाला मोटरसायकल जायला आले। 6च्या नंतर कोणाला जाता येणार आले। गावाची एवढी समस्या आहे।